एका नंबर प्लेटसाठी 1.17 कोटी रुपये हे खरे आहे की बनावटगिरी? 3 डिसेंबर 2025 ची मोठी बातमी. हरियाणाचे सुधीर कुमारने HR88B8888 या नंबरसाठी 1.17 कोटींची बोली लावली होती, पण आता ते पैसे भरू शकले नाहीत. डेडलाईन संपली आहे. सुधीर म्हणतायत की त्यांच्या घरच्यांनी एवढा खर्च करण्यास विरोध केला, पण सरकारला संशय आहे. हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी आता सुधीरच्या संपत्तीची आणि उत्पन्नाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रसिद्धी मिळवण्याची स्टंटबाजी होती का? या बातमीचा 1 मिनिटाचा संक्षिप्त सारांश आहे. सविस्तर वृत्तासाठी हा रिपोर्ट पुढे पाहत रहा. HR88B8888 या नंबर प्लेटचा किस्सा सध्या देशभर गाजतोय. हा नंबर विशेष आहे कारण यात B हा अंक 8 सारखा दिसतो, ज्यामुळे सर्व आकडे 8 असल्याचा भास होतो. हिसारचे सुधीर कुमारने यासाठी 1.17 कोटींची बोली लावली, पण जेव्हा पैसे भरण्याची वेळ आली तेव्हा सुधीर यांनी माघार घेतली. 1 डिसेंबरची मुदत त्यांनी चुकवली. घरच्यांचा विरोध हे कारण त्यांनी पुढे केले. यामुळे त्यांची अनामत रक्कम डिपॉझिट जप्त झाली आहे. पण प्रकरण इथेच थांबलं नाही. मंत्री अनिल विज यांनी यावा बेजबाबदारीपणा म्हटलं आहे आणि इन्कम टॅक्स विभागामार्फत चौकशी सुरू केली आहे. सुधीरकडे खरोखरच एवढे पैसे होते का, की त्यांनी फक्त हवा करण्यासाठी हे केले? याचा तपास आता सुरू आहे.